चला तर मग सरप्राईज भेटतंय तर चान्स कशाला सोडायचा, सांगते काय ते. त्याआधी आज होता गुरुवार म्हणून माझा तर उपवासच होता, म्हणून पिल्लांसाठी बनवलं होतं रवे उत्तप्पे. त्यामध्ये कांदा, टमॅटो, मिरची वगैरे, कढीपत्ता सगळं काही चिरून टाकलं आणि भाज्या तर स्किपच केल्या आज. त्यामुळं मस्त अशा रव्याचे उत्तप्पे गरमागरम काढून दिले, पिल्लांचे टिफिन पॅक केले आणि असं काहीतरी टिफिनमध्ये दिल्यावर पिल्लं तर खूपच खुश असतात आणि तेही मस्त टिफिन फिनिश करून देतात. चला ते माझे उत्तप्पे वगैरे काढून झाले आणि मस्त फ्रेश होऊन मी माझी पूजाची मांडणी करून घेतली. तर आज गुरुवार होता, छान अशी पूजाची मांडणी केली, मस्त असं दिवं लावून घेतला आणि पुस्तक वाचायला घेतलं. सगळं काही आवरल्यानंतर चला म्हटलं तर यांनाही उत्तप्पे देऊन घ्यावे गरमागरम. मी कॉफी घेतली आणि आम्ही आता निघालोय कुठं ते सांगते. यांच्यावर मी एक प्रँक पण केलाय, तो आपला व्हिडिओ आलेला आहे, नक्कीच जाऊन बघा. त्यानंतर आम्ही ऑन द वे निघालो, तर बऱ्याचशा गप्पा शप्पा करत आम्ही थेट जाऊन पोहोचलो पालीचा बल्लाळेश्वर गणपती. अष्टविनायक गणपतींपैकी हा एक गणपती आहे, जो की खूप छान मूर्ती आहे. मी तर पहिल्यांदाच गेले होते, मस्त दर्शन घेतलं, बाहेर आलो आणि तुम्हालाही दर्शन दिलं. बाहेर आल्यानंतर मस्त पापड वगैरे ते घेतले.